बघा आजच्या क्लासमध्ये आपल्याला काही ट्रान्झॅक्शन आहेत आपल्याकडे. बरोबर. आपण सुरुवातीला जसं पाहिलं की आपल्याकडे तीन प्रकारच्या इंडस्ट्री आहेत. बरोबर. एक सर्व्हिस इंडस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय करत असतो, पैसे कमवत असतो. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री काय हा एक तुमचा बिझनेस आहे. बरोबर. त्याच्यानंतर सेकंड टाइप ऑफ बिझनेस आहे आपल्याकडे, त्याला आपण म्हणतो ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग. बरोबर. ट्रेडिंग मध्ये आपण काय करतो, गुड्स ज्या स्थितीमध्ये आहेत त्या स्थितीमध्ये परचेस करतो आणि ऍज इट इज आपण समोर काय करत असतो, विकत असतो. त्याला आपण काय म्हणतो, ट्रेडिंग असं म्हणतो. बरोबर. आणि थर्ड टाइप ऑफ बिझनेस कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणतो त्याला मॅन्युफॅक्चरिंग. बरोबर. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, आपल्याकडे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते रॉ मटेरियल मध्ये आपण परचेस करतो आणि एक नवीन प्रोडक्ट तयार करून काय करतो, आपण मार्केटमध्ये विकतो. म्हणजे एका प्रोडक्ट मधून दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये रूपांतरित करणं, त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हर्जन करणं, किंवा त्याला आपण काय म्हणतो डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग असं म्हणतो. येतं लक्षात. तर आपण तीन प्रकारचे बिझनेस त्याच्यामध्ये बघणार आहे. त्याच्यापैकी आपण शिकवतो सर्व्हिस इंडस्ट्री. बरोबर. सर्व्हिस कॅटेगरीमध्ये, सर्व्हिस बिझनेस मध्ये कशा पद्धतीनं एंट्रीज करायच्या. बरोबर. तर आपण अकाउंट ओनली असं पण म्हणतो. येतं लक्षात. तर अकाउंट ओनलीची किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीची आपल्याला इथं अकाउंटिंग कशा पद्धतीने करायची हे आपल्याला इथं बघायचं. दिलेल्या कॅटेगरीमध्ये बघा काही ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. तर बघा याच्यामध्ये आपल्याला नवीन बिझनेस चालू करायचा आहे. मिस्टर सचिन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ऑफ रुपीज 1 लाख. बरोबर. या लक्षात. सचिननं काय केलंय, एक नवीन बिझनेस चालू केला. तर बिझनेसचं नाव दिलं का आपल्याकडे, नाही दिलं. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याकडे आरसीए कॉमर्स काय, हीच आपली बिझनेस कॅटेगरी. बरोबर. किंवा आपण एक नवीन बिझनेस चालू करू सचिन नावाचा. येतं लक्षात. सचिन नावाचा काय करू, आपण नवीन बिझनेस चालू करू. पण हा नवीन जर बिझनेस तुम्हाला सुरू करायचा असेल तर आपण काय म्हणतो, नवीन कंपनी क्रिएट करायची. बरोबर. पण नवीन कंपनी जर आपल्याला क्रिएट करायची असेल तर आपल्याला काय करायचंय, आणि कंपनीमध्ये जायचंय. कंपनीमध्ये गेल्यानंतर पहिला ऑप्शन आपल्याकडं क्रिएट. बरोबर. क्रिएट म्हणायचं. क्रिएट म्हटल्यानंतर इथं लिहायचं आपल्याला सचिन एंटरप्राइजेस लिहू आपण. येतं लक्षात. सचिन एंटरप्राइजेसला क्लिक केलं आपण. मेलिंग ऑटोमॅटिकली येईल. ओके. त्याचा ऍड्रेस वगैरे जर दिला असेल तुमच्याकडे तर तुम्हाला एंटर करायचं आहे. अदरवाईज आपल्याला काय करायचं, कंपनी सेव्ह करायची. बरोबर. स्टेट महाराष्ट्र. येतं लक्षात. ऍज इट इज बघा, बाकीची इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायचं, सेव्ह करून घ्यायची. आपल्याला बाकीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली नाहीये. बरोबर आहे. बघा आता ज्यावेळेस आपल्याला कंपनी क्रिएट होईल, आता कंपनी क्रिएट झाल्यानंतर आपल्याला जे काही फीचर्स विचारले, आपल्याला जर फीचर्स पाहिजे असतील तर आपण काय करू शकतो, इथं जे जे फीचर्स आपल्या कंपनीला ऍप्लिकेबल आहेत ते फीचर्स आपल्याला काय करायचे, तिथं येस करायचे. बरोबर. आता याच्या आपल्याला फीचर्स सांगितलं की आपल्याला नाही सांगितले, म्हणून आपल्याला काय करायचंय, ऍज इट इज एंटर करत काय करायचं, आपल्याला हा बिझनेस इथं सेव्ह करून घ्यायचा. बरोबर. जीएसटी वगैरे काही आपल्याकडे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली नाही. बरोबर. एंटर करा आणि इथं सेव्ह करून द्या. ओके. येतं लक्षात. बघा अशा पद्धतीने काय आपला बिझनेस इथं आपला तयार झालेला. ओके. येतं लक्षात. बघा सचिन एंटरप्राइजेस नावाचा आपला बिझनेस आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आपण काही एंट्री केला की आतापर्यंत नाही केला, म्हणजे फ्रेश कंपनी आपण काय केली तर क्रिएट केलेली. बरोबर. आता आपल्याला काय करायचं, एक एक व्यवहार आपल्याला काय करायचं समजून घ्यायचा आणि एंट्री तर पास करायची. येतं लक्षात. बघा त्याच्यामध्ये पहिला बिझनेस सांगितलं, पहिलं ट्रान्झॅक्शन सांगितलं त्याचे बिझनेस ट्रान्झॅक्शन. बघा आपण त्या बिझनेस सुरुवात करतो. सुरुवात करत असताना काय करत असतो, ओनर, बिझनेसचा ओनर जो आहे हा काहीतरी भांडवल आणत असतो बिझनेस मध्ये. बरोबर. त्याच पद्धतीने सचिन काय करतो, बघा सचिन स्टार्टेड बिझनेस कॅश. सचिनने काय केलंय, एक 1 लाख रुपये कॅश घेऊन काय केलं, नवीन बिझनेस सुरुवात केला. बरोबर. आता बिझनेस आणि सचिन असे पर्सन आहे. बरोबर. सचिनने काय केलं, बिझनेसला 1 लाख रुपये दिलेले. बिझनेसने काय केलं, ते नवीन 1 लाख रुपये सचिनकडून घेतलेले. बरोबर. आता फर्स्ट एंट्री आपल्याला काय करायची, त्याच्यामध्ये बिझनेसनं सचिनकडून पैसे घेतले. बरोबर. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, ही एंट्री रिसिप्ट म्हणून क्रिएट करावं लागेल. बरोबर ना. बिझनेस साठी ट्रान्झॅक्शन वेगळे असतात आणि सचिन साठी ट्रान्झॅक्शन वेगळे आहे. सचिनने काय केलं, नवीन बिझनेस सुरुवात केलेली आहे. बरोबर ना, सचिन एंटरप्राइजेस नावाने. बरोबर. मग बिझनेस मध्ये ज्यावेळेस सचिनने पैसे दिले काही नंतर सचिन स्टार्टिंग बिझनेस विथ कॅश. सचिनने बिझनेस चालू केलाय. बरोबर. पण पैसे कुठे डिपॉझिट केले, बिझनेस मध्ये. बरोबर. म्हणून बिझनेसच्या दृष्टिकोनातून सचिन को आलेले पैसे काय बिझनेससाठी रिसिप्ट आहे. बरोबर. पण आता मला रिसिप्ट मध्ये जर एंट्री करायची असेल तर मला काय करावं लागेल, तर व्हाउचर मध्ये जायचं. बरोबर. आता व्हाउचर मध्ये मला इथे रिसिप्ट मध्ये एंट्री करायचे. रिसिप्ट साठी माझ्याकडे शॉर्टकट आहे F6. बरोबर आहे. येतं लक्षात.
आता या बिझनेस मध्ये सचिन एंटरप्राइजेसला पैसे दिलेले ते सचिनने दिलेले, बरोबर. मग आपण इथे घेतोय सीआर म्हणजे काय, त्याच्याकडून आलेले पैसे, बरोबर. कोणाकडून पैसे येतात मग सीआर, सचिन, बरोबर ना. आता सचिन नावाचं नाही माझ्याकडे क्रिएट आहे का इथे, आहे का क्रिएट, नाही, बरोबर. मला क्रिएट करायचं इथं आरसी म्हणा, बरोबर आहे. आरसी म्हटल्यानंतर मला इथे टाकायचं सचिन, बरोबर. आता बघा, आता सचिनला मला कुठला ग्रुप द्यायचा आहे, तर सचिन माझ्यासाठी कोण आहे, म्हणजे सचिन हा सचिन एंटरप्राइजेससाठी कोण आहे हे एक आपल्याला डिफाईन करायचं, बरोबर. म्हणजे सचिन हा सचिन एंटरप्राइज साठी मालक आहे, ओनर, बरोबर. ओनर काय करतोय, बिझनेस साठी कॅपिटल प्रोव्हाइड करतोय, बरोबर. मग हा सचिन साठी आपल्याला कुठला ग्रुप द्यावा लागेल, तर कॅपिटल अकाउंट ग्रुप द्यावा लागेल, बरोबर. कशामुळे, तर हा सचिन काय करतोय, बिझनेस साठी कॅपिटल प्रोव्हाइड करतोय, बरोबर ना. म्हणून आपण काय करतो, याला कॅपिटल अकाउंट देतो. येतं लक्षात. सचिनचा तुम्हाला ऍड्रेस वगैरे लिहायचा असेल तर काय करू शकता, लिहू शकता त्याचा ऍड्रेस वगैरे, आणि काय करायचं आपल्याला सेव्ह करून घ्यायचं. जीएसटी आहे का, आपण रजिस्टर म्हणून टाका, एंटर, बरोबर आहे. येतं लक्षात. येतं लक्षात. आपल्याला काय करायचं, आपण सचिनला सीआर केलेलं आहे, अमाऊंट किती सांगितलेली, 1,00,000 रुपये, बरोबर. एंटर करा. आता एंटर केल्यानंतर ज्यावेळेस आपण एंटर करतो परत, सचिन कशाच्या स्वरूपामध्ये दिले आपल्याला पैसे, ऑनलाईन पाठवले तर कॅश दिले, इथे दिलंय आपल्याला. काय केलं त्यांनी, मिस्टर सचिन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, याच्या लक्षात त्यांनी काय केलं, आपल्याला कॅश प्रोव्हाइड केलेली आहे, बरोबर ना. म्हणून आपण त्याला काय करणार, कॅश. आता डेबिट मध्ये आपल्याकडे कॅश येते, मग आपण काय करणार, आपल्याकडे जे काही कॅश अकाउंट आहे त्या कॅश अकाउंट मध्ये आलेली कॅश काय करणार आहे, ऍड करणार आहे, बरोबर. मग आपण इथे काय करणार, कॅश अकाउंटला इथं डेबिट करणार आहे, याच्या लक्षात. आणि एंटर करायचं. बघा, ज्यावेळेस तुम्ही एंटर करता, एंटर केल्यानंतर सचिन मध्ये आपण दिसतं 1,00,000 रुपये सीआर आहे, बरोबर. म्हणजे सचिनने 1,00,000 रुपये दिलेत, कुणाला, बिझनेसला दिलेत, बरोबर. ते पैसे बिझनेस मध्ये आपण कसे सर्व करायला आपल्याला, कॅशच्या स्वरूपामध्ये, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, कॅश अकाउंट डेबिट असतो, बरोबर. एंटर करायचंय, इथे द्यायचंय बी, सचिन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ऑफ ₹1,00,000, येते लक्षात. एंटर करा आणि सेव्ह, आले लक्षात. सचिनने काय केलेलं, आपल्याला बिझनेस मध्ये पैसे जमा केलेले आहेत, बरोबर. सचिन मध्ये बिझनेस, सचिन जो आहे हा बिझनेस मध्ये काय ओनर आहे, बरोबर ना. ओनरने पैसे कुणाला दिले, सचिन एंटरप्राइज कडे दिले, बरोबर आहे. मग आपण जेवढे काही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार आहे ते सगळे ट्रान्झॅक्शन कोणाच्या बुक्स मध्ये करणार आहे, तर सचिन एंटरप्राइजेस, येतं लक्षात. म्हणून आपण ह्या प्रोडक्ट आपण काय करतो, रिसिप्ट मध्ये ट्रान्झॅक्शन घेतो, ओके. सेकंड एंट्री आपल्याला बघायची, बघा, सचिन ओपन अ न्यू बँक अकाउंट. सचिनने काय केलं, आता नवीन बँक अकाउंट ओपन केलंय, बरोबर. कुठं ओपन केलंय, इन एचडीएफसी बँक, ओके. आपण आपल्याकडे पण काय करणार, नवीन बँक अकाउंट ओपन करणार, बरोबर. नवीन बँक अकाउंट ओपन करण्यासाठी आपण काय करणार आहे, क्रिएट मध्ये जायचं, बरोबर. लेजर बनायचंय आणि इथे द्यायचं एचडीएफसी बँक, येतं लक्षात. एंटर करा. आता एचडीएफसी बँक आपल्यासाठी कुठला घेणार, आपण एचडीएफसी बँक अकाउंट, बरोबर आहे. म्हणजे हे काय, आपलं एचडीएफसी आपल्यासाठी काय एक प्रकारचं बँक अकाउंट आहे, आपण त्याला काय करतो, इथं बँक अकाउंट म्हणतो, बरोबर. आपल्याला बाकीची इन्फॉर्मेशन दिली का त्यांनी, अकाउंट नंबर वगैरे नाही दिलेला. जर दिला असेल तर काय करायचं, आपण इथं एंटर करू शकतो इन्फॉर्मेशन. सध्या आहे आपल्याकडे नाही, त्याला एंटर करून काय करायचं, सेव्ह करून घ्या, ओके. प्रोसिजर कंप्लीट. मिस्टर सचिन ओपन न्यू बँक अकाउंट इन एचडीएफसी बँक, बरोबर. इथपर्यंत काय अडचण आहे, ओके. आता त्याने काय केलं, डिपॉझिटेड ₹50,000, त्यांनी काय केलं, एचडीएफसी बँकेमध्ये ₹50,000 काय केले, डिपॉझिट केले, बरोबर. आता डिपॉझिट केलं म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, इथं व्यवहार रेकॉर्ड करावं लागेल, बरोबर. मग व्यवहार रेकॉर्ड करण्यासाठी आपण कुठे जाणार आहे, व्हाउचर मध्ये जायचं, बरोबर. व्हाउचर मध्ये गेल्यानंतर आता मला हा कॅश डिपॉझिटचा व्यवहार करायचा आहे. आपण काय करतो, बँकेमध्ये कॅश डिपॉझिट करतो, तर याच्यासाठी मला कुठला व्हाउचर यूज करावं लागेल, किंवा कोणत्या पद्धतीचं व्हाउचर लागेल मला. कॅश डिपॉझिट साठी आपण काय करतोय, F4 कॉन्ट्रा ओपन, बरोबर. आता ज्यावेळेस आपण बँकेमध्ये कॅश भरतो, कॅश भरत असताना आपल्याकडून काय जातं,
कॅश जाते, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी बघायच्यात, कोणत्या अकाउंट कमी होतं आणि कोणत्या अकाउंट मध्ये ऍड होतं, बरोबर. आपण ज्यावेळेस बँकेत पैसे भरतो, बँकेत पैसे भरत असताना कॅश अकाउंट काय होणार आहे, अकाउंट कमी होणार आहे आणि बँक अकाउंट मध्ये काय होणार आहे, ऍड होणार आहे, बरोबर. मग त्यांनी आपल्याला पहिल्या वेळेस काय विचारणार आहे, सीआर विचारलंय, म्हणजे कमी होईल, बरोबर ना. आपण बँकेत पैसे भरत असताना कॅश भरून कमी होतो, आपण काय करणार इथं कॅश अकाउंट घेणार आहे. येतं लक्षात. आपल्याकडे किती कॅश शिल्लक आहे, 1 लाख रुपये आपल्याकडे शिल्लक आहे, बरोबर आहे. याच्यापैकी आपण काय करतो, 50,000 रुपये काय करतो, बँकेत भरतो, बरोबर. ऑटोमॅटिक आता शिल्लक किती राहिले आपल्याकडे, 50,000 रुपये शिल्लक राहिले, बरोबर. एंटर करायचंय, बघा एंटर केल्यानंतर सांगितलं एचडीएफसी बँक, बरोबर. एचडीएफसी बँक आपल्याकडे आहे, अकाउंट आहे, बरोबर. त्याला सिलेक्ट करा, बरोबर. दिसतंय ऑटोमॅटिक काय झालेलं आहे, कॅश मधून 50,000 रुपये कमी झाले आणि एचडीएफसी मध्ये काय होतं, ऑटोमॅटिकली वाढले, बरोबर आहे. एंटर करा आणि इथं काय करायचं, आपल्याला सेव्ह करायचंय. जे कंडिशन दिले तर आपल्याला किती पाहिजे किती वाढले इथं नाही दिला, इथे देऊ शकतो कॅश डिपॉझिटेड इंटू एचडीएफसी बँक, बरोबर. एंटर करा आणि सेव्ह करा. आलं इथपर्यंत लक्षात, इथपर्यंत लक्षात आलंय का, काय अडचण याच्यामध्ये, बरोबर. पहिला व्यवहार काय केला आपण, कॅपिटल आलं होतं आपल्याकडे, बरोबर ना. कॅपिटलने काय केलं, 1 लाख रुपये कॅपिटलने बिझनेस सुरू केला, म्हणून आपण काय केलं, बिझनेस मध्ये रिसिप्ट म्हणून एंट्री घेतलेली, बरोबर. त्याच्यानंतर दुसरी एंट्री आपण केली, कॉन्ट्रॅक्ट, बरोबर. कशासाठी, तर एक नवीन बँक अकाउंट ओपन केलं आणि त्याच्यामध्ये आपण काय केले, कॅश डिपॉझिट केली, बरोबर. आता त्याच्यानंतर पुढची एंट्री आपल्याला बघायची, मिस्टर सचिन परचेस कॉम्प्युटर ऑफ ₹20,000 बाय कॅश. आता सचिनने काय केलं, एक नवीन कॉम्प्युटर परचेस केलं, याचं लक्षात. आता बघा मला काय करायचं, नवीन परचेसची एंट्री बघायची. आता आपण परचेस ऑप्शन शिकलो नाही, बरोबर. पण आपल्याला परचेस मध्ये एंट्री पास करायची असेल तर आपल्याला जायचंय परचेस मध्ये जायचं, बरोबर. आता परचेस मध्ये त्यांनी काय सांगितलं, नेम ऑफ आयटम विचारलंय, पण आपल्याला ते वाउचर मोड जे आहे, वाउचर मोड हे डेबिट आणि क्रेडिट मध्ये टाकायचं, बरोबर ना. मग हे मला वाउचर मोडला चेंज करायचं असेल तर मला काय करायचंय, तर उजव्या साईडला बघायचंय, हॉरिझॉन्टल नॅव्हिगेशन पेज मध्ये चेंज मोड नावाचा ऑप्शन आहे, चेंज मोड, बरोबर. मग आपल्याला काय करायचं, तर चेंज मोडला क्लिक करायचं, येतं लक्षात. आता चेंज मोडला क्लिक केल्यानंतर आपल्याला काय म्हणायचं, ऍज व्हाउचर असं म्हणायचं, कारण आपल्याकडे त्यांनी इन्व्हॉइस नंबर वगैरे काय दिली, काही इन्फॉर्मेशन नाही. ओके, एंटर करायचं. एंटर केल्यानंतर इथं काय सांगितलं बघा, मिस्टर सचिन परचेस कॉम्प्युटर ऑफ ₹20,000 बाय कॅश. सचिनने काय केलं, इथं कॉम्प्युटर परचेस केलाय, येतं लक्षात. आता कॉम्प्युटर परचेस केला म्हटल्यानंतर मला याची एंट्री परचेस मध्ये घ्यावं लागेल, बरोबर. आता ज्यावेळेस आपण कॉम्प्युटर परचेस करतोय तर आपल्याकडे ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय येतं आणि काय जात आहे, कॉम्प्युटर येतो, बरोबर ना. किती रुपयाचा कॉम्प्युटर येतो आपल्याकडे, 20,000 रुपयाचा, बरोबर. त्याच्या बदल्यामध्ये आपण त्याला काय देतोय, कॅश देतोय, किती रुपये, 20,000 रुपये, बरोबर आहे. तो मला तीच एंट्री तर पास करायची, बरोबर. परचेस वाउचर आपण सिलेक्ट केला, ओके. सीआर, सीआर म्हणजे काय झालं, आपण ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय जात आहे आपल्याकडून, कॅश जाते, पण आपण इथे काय करतो, त्याला कॅश अकाउंट, बरोबर. एंटर करा. आपल्याकडे कॅश किती शिल्लक आहे, किती कॅश आपल्याकडे, 50,000, त्याच्यापैकी आपण किती देतोय, 20,000 रुपये देतोय, बरोबर आहे. आता डेबिट आपल्याकडे काय येत आहे, कॉम्प्युटर, कॉम्प्युटर अकाउंट आपल्याकडे क्रिएट आहे का, नाही. मग कसं करणार, इथं क्रिएट करणार, बरोबर. अल्ट सी म्हणा, भेटेल या कॉम्प्युटर अकाउंट, कॉम्प्युटर अकाउंट, बरोबर. येतं लक्षात. आता कॉम्प्युटर अकाउंट इथे क्रिएट केल्यानंतर हा कॉम्प्युटरला कुठला ग्रुप द्यायचा आहे, तीन चार कॅटेगरी आपल्याला आयडेंटिफाय करायची, बरोबर. पहिला क्वेश्चन विचारायचा, कॉम्प्युटर आपला एक्सपेन्स आहे का, नाही, बरोबर. सेकंड, इन्कम आहे का, कॉम्प्युटर आपला इन्कम आहे का, नाहीये. लायबिलिटी आहे का, आपल्याला कोणाचं देणं कॉम्प्युटर आहे का, नाहीये, बरोबर. ती आपली असेट आहे का, म्हणजे प्रॉपर्टी, बरोबर. येस. असेट म्हटल्यानंतर आपण टाईप करायचं असेट, बरोबर आहे. आता असेट म्हटल्यानंतर आपल्याकडे त्या चार पाच प्रकारच्या असेटची नाव आलेली, मागायची पैकी ग्रुप घेणार आपण. तर बघा परत क्वेश्चन विचारायचा, आपण हा कॉम्प्युटर आपण सेल्फ यूज साठी घेतलाय का परत विकण्यासाठी घेतलाय, तर आपण काय केलं, बिझनेसच्या सेल्फ यूज साठी घेतलाय. आपण विकणार आहे का कॉम्प्युटर परत, नाही विकणार आहे, बरोबर आहे. म्हणून ही आपली काय फिक्स्ड असेट आहे, बरोबर. म्हणून आपण त्याला काय म्हणायचं, फिक्स्ड असेट. लक्षात आलंय, लक्षात राहिलं का, ओके. एंटर करा आणि इथं सेव्ह करून घ्या.
ओके. बघा ऑटोमॅटिकली काय झालेलं तर कॅश अकाउंट मध्ये तुमचे 20,000 रुपये कमी झाले आणि कॉम्प्युटर मध्ये काय झालेले ऍड झालेले. इथे लिहायचं बिंग कॉम्प्युटर परचेस बाय कॅश ऑफ ₹20,000. याच्या लक्षात एंटर करा आणि सेव्ह. आलं इतकं लक्षात काय अडचण याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट पुढे बघा पुढचा व्यवहार आहे आपल्याकडे परचेस गुड्स ऑफ ₹15,000 बाय कॅश. बरोबर. आता बघा ज्यावेळेस आपण परचेस अकाउंट क्रिएट करतो आता गुड्स परचेस करतो मी. बरोबर आहे. आता गुड्स परचेस केल्यानंतर हा माझा खर्च आहे. बरोबर ना. माझा खर्च ज्यावेळेस मला रेकॉर्ड करायचा तर बघा गुड्स परचेस करत असताना माझ्याकडून काय चाललंय कॅश जाते. बरोबर. म्हणून मी काय करणार कॅश. बरोबर. किती रुपये देतो आपण 15,000. बरोबर. एंटर. आता एंटर केल्यानंतर आपल्याकडे काय येत आहे आपण पैसे देतो त्यांना त्याच्या बदल्यामध्ये काय घेतो आपण गुड्स घेतो. बरोबर. गुड्स अकाउंट आपल्याकडे आहे काय ते नाही. तुम्हाला काय करावं लागेल क्रिएट करावं लागेल. कसं क्रिएट करणार आरसी. बरोबर. इथे लिहायचं गुड्स अकाउंट. बरोबर. आता गुड्स हे काय आपल्यासाठी तर आयडेंटिफाय करायचं आपल्याला. आता असेट आहे का आपले गुड्स गुड्स आपले असेट आहे का नाहीये. बरोबर आहे. आता गुड्स आपण परचेस कशासाठी करतोय तर आपल्याला रिसेल करायचे. बरोबर ना. तो एक प्रकारचा काय आपला खर्च आहे परचेसचा खर्च. बरोबर. म्हणून गुड्स अकाउंटला काय म्हणणार येतं परचेस अकाउंट म्हणणार आहे. लक्षात एंटर करायचं. त्याला जीएसटी वगैरे सुद्धा काही अप्लिकेबल करायचं नाही. एंटर करू आणि सेव्ह करूया. बरोबर आहे. किती रुपयाचे गुड्स आपण घेतले 15,000 रुपयाचे. ओके. एंटर करायचं इथे लिहायचं बिंग गुड्स परचेस ऑफ ₹15,000 बाय कॅश. आणि लक्षात काय अडचण येत नाही. इथपर्यंत काय अडचण आहे का जरी काय अडचण असेल तर परत हा व्हिडिओ काय करायचा परत रिपीट चेक करायचं. बरोबर. हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये करायचे. बरोबर ना. म्हणून तुम्हाला काय करते किंवा डिटेल मध्ये घेतात. बघा पुढचा व्यवहार आपल्याकडे सोल्ड गुड्स ऑफ ₹10,000 ऑन कॅश. येतं लक्षात. आता मला काय करायचं गुड्स सोल्ड करायचे. येतं लक्षात. मग आता मला गुड्स जर सोल्ड करायचे असतील तर मी काय करणार परत इथे सेल्सची एंट्री करणार. सेल्स परचेस करत असताना मी काय केलं परचेस म्हटलं आणि सेल सेल करायचं सोल्ड करायचं असताना आपण काय म्हटलंय तर सेल्स असं म्हटलं. बरोबर. आता परत मला इथे काय करायचं व्हाउचर मोड चेंज करायचं चेंज मोड. बरोबर. इथे काय करायचं आपल्याला परत ऍज व्हाउचर म्हणा. बरोबर आहे. बघा ज्यावेळेस मी गुड्स विकतो विकल्यानंतर माझ्याकडून गुड्स जातात. बरोबर. आणि त्याच्याबद्दल माझ्याकडे काय येणार आहे कॅश येणार आहे. कॅश मध्ये दिलं बघा काय सांगितलं मी सोल्ड गुड्स ऑफ ₹10,000 ऑन कॅश. बरोबर. येतं लक्षात. ओके. आता पहिल्यांदा त्यांनी दिलंय डीआर म्हणजे आपल्याकडे काय येतं कॅश म्हणून ते एंटर करायचं. बरोबर. एंटर केल्यानंतर आपण पास करू शकतो आणि अमाऊंट लिहायची आपल्याला 10,000. ओके. आपण आता बघा इथे सेल्स आपल्याकडे आहे का सेल्सचा अकाउंट इथे क्रिएट गुड्स सोल्डचा अकाउंट आहे का इथे आपल्याकडे नाही. काय करणार मग इथं जर आपल्याकडे अकाउंट नसेल तर आपण काय करणार नवीन अकाउंट क्रिएट करणार अल्ट सी. बरोबर. इथे लिहितो गुड्स सोल्ड. बरोबर. याच्या लक्षात. आता गुड्स सोल्ड साठी मला ग्रुप द्यायचा. बरोबर. बघा आपण सांगितलं होतं की परचेस साठी परचेस अकाउंट घ्यायचं आहे आणि सेल्स साठी काय करायचं आपल्याला सेल्स अकाउंट घ्यायचं. म्हणून काय करणार आपण सेल्स अकाउंट. बरोबर. जीएसटी वगैरे नोट ऍप्लिकेबल करा आणि सेव्ह करून घ्या. ओके. इथे लिहायचं बिंग गुड्स सोल्ड ऑफ ₹10,000 बाय कॅश. आलं लक्षात. ओके. आपल्याकडे गुड्स आहेत गुड्स म्हणजे वस्तू पण त्या वस्तूचं डिस्क्रिप्शन दिलं नाही म्हणून आपण काय करतो तिथं परचेस गुड्स आणि सोल्ड गुड्स करतो. बरोबर. जर तुम्हाला गुड्सचं डिस्क्रिप्शन दिलं असतं समजा असं म्हटलं असतं की 5 पेन परचेस केले तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने ते रेकॉर्ड करावं लागलं. हे लक्षात. आता सध्या आपण काय करतोय फक्त आणि फक्त अकाउंटिंग करतोय किती परचेस केलं अमाऊंट फक्त. याच्या लक्षात किती अमाऊंटचं परचेस केलं आणि किती अमाऊंटचं विकलं त्याच्यामध्ये काय विकलं किंवा काय परचेस केलं हे आपण घेत नाही. बरोबर. काय विकलं आणि काय परचेस केलं हे आपल्यासाठी काय आहे इन्व्हेंटरी आहे. इन्व्हेंटरी आपण पुढे चालून बघणार आहे.
नंतर लक्षात आपण सध्या काय करतोय फक्त आणि फक्त परचेस किती रुपयाचे केला आणि सेल्स किती रुपयाचे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड गुड्स ऑफ ₹6,000 ऑन कॅश सेलिंग. येतं लक्षात. परत आपण सेल्स मध्ये जाईल. ओके, सेल केल्यानंतर आपल्याकडे कॅश येते म्हणून आपण काय करतोय कॅश अकाउंट डेबिट, बरोबर. एंटर करा, आयसीटी एंटर करून सेव्ह करायचे ₹6,000, बरोबर. आणि आपण परत क्रेडिटला काय करणार आहे तर सोल्ड गुड्स असं म्हणणार, बरोबर. एंटर करा आणि इथं सेव्ह करून घ्या. नरेशन मध्ये नरेशन टाकून द्यायचं, बरोबर आहे. पुढे मिस्टर सचिन परचेस फर्निचर ऑफ ₹10,000 बाय चेक, बरोबर आहे. आता चेकने काय केलं मी फर्निचर परचेस केलं. आता फर्निचर परचेस केलं म्हटल्यानंतर कुठला वाउचर यूज करावं लागेल, परचेस अकाउंट, बरोबर. परचेस साठी परचेस, सेल्स साठी सेल्स, कॅश डिपॉझिट साठी कॉन्ट्रा, कॅश विड्रॉ साठी कॉन्ट्रा. जर तुम्ही कुणाला पेमेंट देत असाल त्याला पेमेंट बनायचंय, कुणाकडून पेमेंट घेत असेल त्याला काय बनायचंय रिसिप्ट बनायचंय, बरोबर आहे. मग मी इथं काय करतो परचेस, बरोबर. परत मला इथे काय करायचं वाउचर मोड चेंज करायचा आहे, चेंज मोड Ctrl+H, ओके. आणि याच्यामध्ये म्हणायचं ऍज वाउचर, बरोबर. एंटर करायचं. एंटर केल्यानंतर इथे सांगितलं आपण काय करतो चेक देऊन, म्हणजे चेक कोणत्या बँकेत देतो आपण, HDFC बँक, बरोबर. म्हणजे आपण पेमेंट कुठून देतोय HDFC बँकेत, म्हणजे जातात कुठून आपल्याकडून HDFC बँक, म्हणून आपण HDFC बँकेला काय करतोय CR करतोय. एंटर करा. ओके, किती अमाऊंटचा आहे आपल्याकडे 10,000, बरोबर. ₹10,000 आपण काय करतोय तर परचेस करतो, बरोबर. काय परचेस करतोय आपण फर्निचर, बरोबर. आता फर्निचर अकाउंट मध्ये आहे का इथे नाही, मग मी काय केलं परत इथं क्रिएट करणार, बरोबर. फर्निचर अकाउंट, बरोबर. आता याच्यामध्ये मला काय करायचं ग्रुप ठरवायचा आहे, बरोबर ना. कुठला ग्रुप द्यायचा. पहिला क्वेश्चन खर्च आहे का, फर्निचर खर्च आहे का आपला नाही, बरोबर आहे. त्याचबरोबर इन्कम आहे का नाही, बरोबर. लायबिलिटी आहे का नाही, असेट आहे का यस, असेट आहे. आपण काय म्हणणार आहे असेट, बरोबर. आता होल्डिंग पिरियड चेक करायचं. होल्डिंग पिरियड म्हणजे फर्निचर आपल्याकडे किती दिवस राहणार आहे. जर तुमचा होल्डिंग पिरियड 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो इथं फिक्स्ड असेट म्हणतो, बरोबर. म्हणून आपण त्याला काय म्हणायचं फिक्स्ड असेट म्हणायचं. ओके, एंटर करायचं आणि ऍज इट इज सेव्ह करून द्यायचं, बरोबर. बिल लिहा इथं, बिल फर्निचर परचेस ऑफ ₹10,000, ठीक आहे. HDFC बँक, बरोबर. एंटर करा आणि सेव्ह करा. लक्षात इथपर्यंत अडचण आहे. ओके, पुढे जायचं आपल्याला. परचेस गुड्स ऑफ ₹12,000 फ्रॉम कृष्णा ऑन क्रेडिट. आता बघा इथं गोष्ट सांगितली त्यांनी काय की आपण गुड्स परचेस करतोय, बरोबर. पण कसं करतोय कृष्णाकडून उधारीवरती परचेस करतोय. ऑन क्रेडिट म्हणजे काय उधारीवरती. आता इथे बँक पण सांगितलं नाही, कॅश पण म्हटलं नाही किंवा HDFC बँक पण म्हटलं नाही. त्यांनी काय सांगितलंय ऑन क्रेडिट वरती परचेस केलंय, बरोबर. आता मला परचेस मध्ये एंट्री करायचं म्हणजे काय करणार परत परचेस मध्ये आलं, बरोबर. आता बघा ज्यावेळेस आपण ही परचेस करतोय, परचेस करत असताना आपल्याकडून काही चाललंय का सध्या तरी काही जात नाही. पण आपण तुम्हाला तर देणार आहे, आज सध्या जात नाही पण आपण भविष्यात तुम्हाला देणार आहे कृष्णाला देणार आहे, बरोबर. म्हणून आपण काय करणार आहे कृष्णाला जमा करून देणार क्रेडिट, बरोबर आहे. म्हणून काय करणार आपले कृष्ण अकाउंट आपल्याकडे आहे का, कृष्णाचा अकाउंट आपल्याकडे क्रिएट आहे का नाही, क्रिएट करा कृष्णा, बरोबर. सी अकाउंट, बरोबर. आता कृष्णा अकाउंट मला काय करायचं ग्रुप डिफाईन करायचा. ग्रुप कसं डिफाईन करणार बघा. पहिला क्वेश्चन खर्च आहे का कृष्णा, कृष्णा हा आपल्यासाठी खर्च आहे का नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर इन्कम आहे का नाही, बरोबर. असेट आहे का नाही, लायबिलिटी आहे का तर यस. म्हणजे कृष्णाला आपल्या भविष्यामध्ये काय करायचंय पैसे द्यायचे. पण कृष्णा हा काय व्यक्ती आहे, बरोबर. एक व्यक्ती म्हणून आपल्याकडे व्यक्तीसाठी 2 ग्रुप आहेत. एक आहे सन्ड्री डेटर्स आणि दुसरा आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजे ज्यांना तुम्ही गुड्स विकणार आहे आणि सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे गुड्स घेणार आहे, म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही उधारीवरती घेता. आता या केस मध्ये आपण काय करतोय उधारीवरती घेतोय की देतोय घेतोय, बरोबर ना. परचेस करतोय आपण, तो परचेस करतोय म्हटलं त्याला बरोबर करायला लागेल आपल्याला तर सन्ड्री क्रेडिटर्स. येतं लक्षात, येतं लक्षात.
सनरी क्रेडिटर्स काय देतोय, कारण आपण त्यांच्याकडून परचेस करतोय म्हणून आपण काय करतो, त्याला सनरी क्रेडिटर्स वापरून देतो. बरोबर. बाकीची इन्फॉर्मेशन आपल्याकडे काहीच नाही, त्यामुळे आपण ऍज इट इज फक्त एंटर करत राहायचं. ओके. किती रुपयाचे आपण घेतले, 12,000 रुपीज. बरोबर. एंटर. ओके. इथे आपण परत ऑन अकाउंट घेऊया. ओके. आणि आपल्याकडे काय येतं तर गुड्स. हे ना लक्षात. कृष्णाला आपल्याला भविष्यामध्ये पैसे द्यायचे म्हणून आपण काय केलं, कृष्णाला क्रेडिट केलं. बरोबर ना. आणि आपल्याकडे सध्या कृष्णाकडून काय आलंय, गुड्स आले, मग आपण गुड्स अकाउंट काय करतोय, डेबिट करतोय. आपण गुड्स अकाउंट मला परत परत क्रिएट करायची आवश्यकता आहे का, ऑलरेडी माझ्याकडे आहे. बरोबर. मग आपण त्याला काय करतोय, तर गुड्स अकाउंटला डेबिट करतोय. इथे लिहायचं डी गुड्स परचेस फ्रॉम कृष्णा ऑन क्रेडिट ऑफ रुपीज 12,000. बरोबर. एंटर करा आणि सेव्ह करून घ्या. ओके. ते लिहू आपण डी गुड्स परचेस फ्रॉम कृष्णा ऑफ रुपीज 12,000 ऑन क्रेडिट. लक्षात. एंटर करा आणि सेव्ह करा. आलं लक्षात. ह्याच्यानंतर आपण जे काही वाउचर करतोय ह्याच्यानंतर आपल्याला रिपोर्ट चेक करायचा आहे, आपण बरोबर एंट्री केली की नाही केली. लक्षात. ओके. बघा पुढचा व्यवहार सांगितलाय, सोल्ड गुड्स टू संजय ऑफ रुपीज 15,000 ऑन क्रेडिट. आता बघा आपण परचेस केलं होतं ऑन क्रेडिट वरती कृष्णाकडून. बरोबर. आता मला काय करायचं, सेल्स करायचं. बरोबर. मग सेल्स साठी मला काय करायचं, परत F8 प्रेस करायचं, सेल्स. ओके. परत वाउचर वर चेंज करायचं, कंट्रोल H. ओके. याच्यामध्ये काय म्हणायचं मला, ऍज वाउचर. ओके. आता या वाउचर मध्ये ज्यावेळेस आपण सेल्स करतोय, बरोबर ना, सेल्स करत असताना डेबिट कुणाला करतोय, ज्या व्यक्तीला आपण सेल्स करतोय. बरोबर. किंवा जर आपल्याकडे डेबिट करा व्यक्ती नसेल तर आपण काय करतो, कॅश पे डेबिट करतो. बरोबर. पण या केस मध्ये आपल्याला काय सांगितलंय, सोल्ड गुड्स टू संजय ऑफ रुपीज 15,000 ऑन क्रेडिट. आपण संजयला काय करतो, गुड्स विकतोय. बरोबर ना. मग आता ज्याला विकतोय आपण ऑन क्रेडिट होतो त्याला आपण काय करायचं, डेबिट करणार. बरोबर. मग संजय अकाउंट आपल्याकडे आहे क्रेडिट नाही, कसं क्रिएट करणार, क्रिएट म्हणा. बरोबर. संजय अकाउंट. ओके. आता संजय अकाउंट आपल्यासाठी काय, एक व्यक्ती आहे. व्यक्तीसाठी दोन ग्रुप आहेत, एक सनरी डेटर्स, दुसरा आहे सनरी क्रेडिटर्स. मी याच्यापैकी आपण कुठला ग्रुप देणार आहे, सनरी डेटर्स. बरोबर आहे. एंटर करा आणि सेव्ह करून घ्या. ओके. ठीक आहे. आपल्याकडे किती पैसे विकतोय आपण, 15,000 रुपये. बरोबर. 15,000. एंटर. ओके. आणि इथे क्रेडिट आपल्याकडून जात आहे काय, गुड्स, म्हणून आपण लिहिले गुड्स सोल्ड. ओके. एंटर करा. इथे लिहायचंय बिंग गुड्स सोल्ड टू संजय ऑफ रुपीज 15,000 ऑन क्रेडिट. बरोबर. एंटर करा आणि सेव्ह. एकदा लक्षात. काय अडचण येतपर्यंत किचकट काहीच नाहीये. बरोबर. सरळ सरळ आपल्याकडे काय येत आहे आणि आपल्याकडून काय जात आहे, परचेस, सेल्स, पेमेंट, रिसीट. बरोबर. आणि कॉन्ट्रॅक्ट. या पाच जे काही वाउचर आहे त्या वाउचर मध्ये आपल्याला काय करायचं, तर एंट्री करायच्या. ओके. पुढची एंट्री बघायची आपल्याला. बघा, पेड पेट्रोल एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 500 बाय कॅश. आता काय केलं बघा, आपण पेट्रोल एक्सपेन्सेस पेड केलाय. बरोबर. आता पेड म्हटल्यानंतर आता या वाउचर पैकी आपल्याकडे 5 वाउचर आहेत, कॉन्ट्रा, पेमेंट, रिसीट, सेल्स आणि परचेस. बरोबर ना. ह्याच्यापैकी ज्यावेळेस मी पेमेंट करतो तर पेमेंट साठी मला कुठला वाउचर यूज करावा लागेल, पेमेंट वाउचर. बरोबर. पेमेंट वाउचर शॉर्टकट की काय आपल्याकडे, शॉर्टकट की काय आपल्याकडे, F5 आहे. बरोबर. येतं लक्षात. आता F5 प्रेस केल्यानंतर डेबिट. बरोबर ना. आपल्याकडून चाललंय काय, कॅश चालली, म्हणून आपण क्रेडिटला कॅश घेणार आहे. तर त्यांनी विचारलंय काय आपल्याला, पहिल्यांदा डेबिट विचारलंय. आता ज्यावेळेस आपण फर्स्ट डेबिट विचार, डेबिट म्हणजे काय, आपण पेमेंट करत असतो दोन गोष्टी शिकलो. एक तर तुम्ही काय करताय, व्यक्तीला पेमेंट करताय फर्स्ट. बरोबर. किंवा एखादा खर्च आहे, त्या खर्चासाठी पेमेंट करताय. बरोबर. मग आता दिलेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये पेड पेट्रोल एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 500 बाय कॅश, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव आहे का, नाही. मग आपण काय केलं, सरळ कॅश मध्ये पेमेंट केलंय. कशासाठी केलंय, तर पेट्रोल एक्सपेन्सेस. बरोबर ना. म्हणून आपण इथे काय करणार, पेट्रोल एक्सपेन्सेस ला डेबिट करणार. हे लक्षात. पेट्रोल एक्सपेन्सेस लेजर आपल्याकडे आहे का, नाही. कसं क्रिएट करणार, अल्ट सी.
बरोबर. इथे लिहा पेट्रोल एक्सपेन्सेस. बरोबर एंटर. आता इथे ठरवायचंय मला असेट आहे लायबिलिटी आहे काय, बरोबर ना. तर बघा पहिला क्वेश्चन, पेट्रोल एक्सपेन्स आपल्या असेट आहे का, लायबिलिटी आहे का. जर उधारीवरती असेल तर ती लायबिलिटी आहे. येतं लक्षात. आता लायबिलिटी आहे का आपली, नाही. बरोबर. इन्कम आहे का, एक्सपेन्स आहे का, येस एक्सपेन्स आहे. मग आपण काय करणार, एक्सपेन्सेस बनणार. एक्सपेन्सेस मध्ये परत दोन कॅटेगरी, एक डायरेक्ट एक्सपेन्स आहे आणि दुसरा आहे इनडायरेक्ट एक्सपेन्स. बरोबर. आता याच्यामध्ये सचिन इंटरप्राइजेस मध्ये पेट्रोल एक्सपेन्स हा डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे, इनडायरेक्ट आहे. आपण त्याला काय करणार इथं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये. बरोबर. बाकीची गोष्ट आपण काय करणार ऍक्सेप्ट करून पण घेणार. ओके. किती रुपये, 500 रुपये. बरोबर. एंटर करा. आणि सीआर आपल्याकडून काय चाललंय, कॅश. बरोबर. आपल्याकडे सफिशियंट कॅश आहे का बघा. बघा आपल्याकडे होते 31,000 रुपये होते, त्याच्यापैकी आपण काय करतो, 500 रुपये पेड करतो. बरोबर. इथे लिहायचं बिंग पेट्रोल एक्सपेन्सेस पेड out of this 500 by cash. आले लक्षात कुठपर्यंत. ओके. आता बघा तुमचे एक्सपेन्स सांगितले, पेड टेलिफोन एक्सपेन्सेस ऑफ ₹1,200 बाय कॅश. काय केले आता इथं, टेलिफोन एक्सपेन्सेस पेड केले. बरोबर. आता पेड केले म्हटल्यानंतर मला कुठल्या ऑफर मध्ये एंट्री करावं लागेल, कोणता ऑप्शन यूज करावा लागेल, पेमेंट. बरोबर आहे. आता इथे विचार आहे डेबिट, आपण कशासाठी पेड करतोय, टेलिफोन एक्सपेन्सेस. येतं लक्षात. मग टेलिफोन एक्सपेन्सेस रिलेटेड आपल्याकडे आहे का इथे, टेलिफोन एक्सपेन्स दिलेल्या लिस्ट मध्ये बघायचं आपल्याला, दिसते का लिस्ट मध्ये, दिलेल्या लिस्ट मध्ये बघा टेलिफोन एक्सपेन्स आहे का, नाही. मी तर काय करा, क्रिएट करा. क्रिएट कसं करणार, ऑल सी किंवा क्रिएट वरती क्लिक करा. इथे लिहायचं टेलिफोन एक्सपेन्सेस. बरोबर. एंटर. तर टेलिफोन एक्सपेन्सेस आपल्यासाठी खर्च आहे, बरोबर. आपण काय करणार, एक्सपेन्सेस म्हणणार. बरोबर. आता इथं कॅटेगराइज करायचं, डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे. टेलिफोन एक्सपेन्सेस डायरेक्ट असेल की इनडायरेक्ट असेल, तर इनडायरेक्ट, कारण हा कंपल्सरी खर्च नाहीये. बरोबर. त्याला आपण काय करणार, इनडायरेक्ट एक्सपेन्स. बरोबर आहे. किती रुपये दिले आपण, 1,200. बरोबर. एंटर करा. आणि कोणत्या माध्यमातून देतो आपण त्यांना, कसं देतो आपण त्यांना, कॅश. बरोबर. मग आपण काय करणार, कॅश म्हणणार. बरोबर. एंटर करा. इथे लिहायचं बिल टेलिफोन एक्सपेन्सेस पेड ऑफ रुपीज बाय कॅश. एंटर करा. सेव्ह. इथपर्यंत लक्षात आले. खर्च कशा पद्धतीने मेन्शन करायचा, तर ज्या खर्चासाठी आपण पेमेंट करतो त्या खर्चाला काय करायचं, डेबिट करायचे. आणि क्रेडिटला काय करायचंय, आपण कशा माध्यमातून त्यांना देतो, एक तर कॅश देत असेल तर कॅश करा, आणि बँकेतून देत असाल, ऑनलाईन वगैरे पेमेंट केलं असेल तर आपण काय करणार, HDFC बँक, म्हणजे ज्या बँकेचं तुम्ही UPI वापरताय ती बँक. बरोबर आहे. पुढे आहे आपल्याकडं रिसिव्ड कॅश फ्रॉम संजय. आता काय सांगितलं त्यांनी, संजय कडून कॅश रिसिव्ह झाली. बरोबर. बघा त्याच्या अगोदरचा रेफरन्स होता की संजयला आपण काहीतरी विकलं होतं. बरोबर ना. मला संजय कडून कॅश म्हटल्यानंतर ती आपली रिसिप्टची एंट्री रिसिव्ड. बरोबर ना. मग आता पैसे रिसिव्ह झाल्यानंतर आपल्याकडे वाउचर आहेत, कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, सेल्स आणि परचेस. याच्यापैकी वाउचर यूज करावं लागेल, रिसिप्ट. बरोबर. F6 रिसिप्ट साठी शॉर्टकट काय आपल्याकडे, F6. बरोबर. आता त्यांनी विचारलं सीआर म्हणजे झाले. मग ज्यावेळेस आपल्याला पैसे येत आहेत तर पैसे कुणाकडून जात आहेत, मग आपल्याला पैसे येत आहेत, कुणाकडून पैसे येत आहेत, संजय कडून. बरोबर. म्हणजे संजय कडून पैसे जात आहेत, सीआर संजय करणार. संजय अकाउंट आहे का आपल्याकडे, आहे. संजय कडून किती येणार आपल्याला, संजय कडून किती रुपये, 15,000 रुपये. त्याच्यापैकी त्याने किती दिले आपल्याला, 10,000 रुपये दिले. बरोबर. एंटर करा. ओके. आता याच्या अगोदर रेफरन्स झाला होता. बरोबर. याच्यामध्ये झालाय म्हणून त्याला प्रोसेस म्हणतो. बघा इथे दिले त्यांनी की 1 तारखेला 15,000 रुपये दिले त्याच्या नावावर. बरोबर. एंटर करा आणि तर सेव्ह करा. ओके. डीआर. आता डीआर ला आपल्याकडे काय येतं, कॅश येते की ऑनलाईन पाठवलं त्यांनी, कॅश. म्हणून आपण काय करणार, कॅश अकाउंटला डेबिट करा. एंटर करा आणि इथं सेव्ह करा. बिंग कॅश रिसिव्ड फ्रॉम मिस्टर संजय. बरोबर. ऑफ रुपीज 10,000 बाय कॅश.
10,000 करू डायरेक्ट कॅश आपण घेतली. ठीक आहे, एंटर करा सेल. आलं लक्षात? काही अडचण आहेत पर्यंत? आहे काय अडचण नाही? ठीक आहे, पुन्हा यायचं आपल्याला. बघा, विड्रॉ कॅश फ्रॉम एचडीएफसी बँक. आता आपण काय केलं, एचडीएफसी बँकेतून कॅश विड्रॉ केली. बरोबर. पहिले डिफाईन करायचं की विड्रॉ साठी कुठला ऑप्शन वापरायचा आपल्याला, कॉन्ट्रा व्हाउचर F4. बरोबर आहे. त्यांनी विचारले सीआर पहिल्यांदा. सीआर म्हणजे जाणे. आपण ज्यावेळेस पैसे विड्रॉ करतो तर कुठल्या अकाउंटमध्ये पैसे जातात आणि कुठल्या अकाउंटमध्ये ऍड होत आहेत, एचडीएफसी मधून जात आहेत. बरोबर ना. पुन्हा आपण त्याला काय करतोय, एचडीएफसी अकाउंटला क्रेडिट. किती पैसे का आपल्याकडे एचडीएफसी मध्ये, 40,000 रुपये. त्याच्यापैकी आपण विड्रॉ किती करतोय, बघा विड्रॉ आपण करतोय 15,000 रुपये. बरोबर. म्हणून आपण 15,000 रुपये अमाऊंट टाकायचे. एंटर करा. एंटर केल्यानंतर इथे डेबिट आपल्याकडे येतात काय, कॅश. मग आपण कॅश मध्ये येतो. आपल्याकडे टोटल कॅश किती झाले आता, 54,300 रुपये. बरोबर. ते लिहू शकता बिल कॅश विड्रॉ फ्रॉम एचडीएफसी बँक. बरोबर. एंटर करा आणि सेव्ह. आलं लक्षात? हे पण काही अडचण नाही. ओके. पुढे पेड रेंट एक्सपेन्सेस ऑफ ₹3,000 बाय कॅश. आता पेड म्हटल्यानंतर आपल्याला व्हाउचर कुठला यूज करावं लागेल, पेड साठी कुठला व्हाउचर यूज करायचा आहे, पेमेंट. पेमेंट साठी शॉर्टकट काय आपल्याकडे, F5. बरोबर. पहिले डेबिट विचारले, डेबिट म्हणजे डेबिट खर्च असतो. बरोबर. किंवा जर एखाद्या व्यक्तीला पे करत असाल त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला काय करायचं, डेबिटला घ्यायचं. बरोबर. पण डेबिट मध्ये आपण काय करतोय, रेंट एक्सपेन्सेस पे करतोय. बरोबर. रेंट एक्सपेन्सेस लेजर आपल्याकडे आहे का इथे, नाही. क्रिएट कसं करणार, IC रेंट एक्सपेन्सेस. बरोबर. एंटर. रेंट आपल्यासाठी काय आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बरोबर. एंटर करा आणि सेव्ह करून घ्या. किती रुपये पेड करतोय आपण, तर 3,000. बरोबर ना. आणि सीआर ला आपल्याकडून काय चाललंय, कॅश. बरोबर. आपण इथे काय करणार, कॅशला सीआर करणार. बरोबर. बिल रेंट एक्सपेन्सेस पेड. ठीक आहे, एंटर आणि सेव्ह. इथपर्यंत लक्षात आलंय, काय अडचण येत. ओके. पुढचा व्यवहार बघायचा, परचेस गुड्स ऑफ ₹10,000 बाय कॅश. आता गुड्स परचेस केले. बरोबर ना. आता गुड्स परचेस केल्यानंतर कुठला ऑप्शन यूज करणार आपण, आपल्याला गुड्स परचेस करायचे. परचेस करायचं म्हटल्यानंतर कुठला व्हाउचर यूज करायचं, परचेस F9. बरोबर आहे. परत व्हाउचर मोड चेंज करायचा आहे, Ctrl+X. बरोबर. त्याच्यामध्ये याचा व्हाउचर म्हणा. बरोबर. परत सीआर. आता ज्यावेळेस आपण परचेस करतो, परचेस करत असताना आपल्याकडून काय चाललंय, कॅश चालली, म्हणून आपण कॅश अकाउंटला सीआर करतोय. बरोबर. एंटर करा. किती रुपयाची कॅश देतोय आपण, 10,000 रुपये. बरोबर. एंटर करा आणि डेबिटला काय येतं तुमच्याकडे, गुड्स येतं. आपण गुड्स अकाउंटला काय करतोय, तर डेबिट करतोय. एंटर करा. लिहायचं बिल गुड्स परचेस. बरोबर. ऑफ 10,000 बाय कॅश. एंटर करा आणि सेव्ह करा. लक्षात आलं इथपर्यंत? काही अडचण नाही का, काही अडचण आहे का इथे, नाही. ठीक आहे, चला पुढे. सोल्ड गुड्स ऑफ ₹15,000 ऑन कॅश. बरोबर. आता आपण काय केलं, गुड्स इथं सोल्ड केलं. सोल्ड केलं म्हटल्यानंतर कुठला व्हाउचर यूज करावं लागेल, सेल्स. बरोबर. सेल्स साठी शॉर्टकट काय आपल्याकडे, F8. बरोबर. परत मला काय करायचं, इथं व्हाउचर मोड चेंज करायचं. बरोबर. व्हाउचर मोड चेंज करण्यासाठी मला शॉर्टकट काय आपल्याकडे, Ctrl+X. बरोबर. त्याच्यामध्ये काय म्हणायचं आपल्याला, ऍज व्हाउचर असं म्हणायचं. बरोबर ना. ऍज व्हाउचर म्हटल्यानंतर सोल्ड गुड्स ऑफ ₹15,000 ऑन कॅश म्हटलंय. बरोबर ना. म्हणजे असं पण कॅश वरती गुड्स विकतो, कॅश वरती गुड्स विकल्यानंतर आपल्याकडे कॅशच्या गुड्सच्या बदल्यामध्ये काय येणार आहे, कॅश होणार आहे. म्हणून आपण काय करतोय, कॅश अकाउंटला डेबिट करतोय. बरोबर. एंटर करा. ओके. किती, 15,000 रुपीज. एंटर. ओके. आणि आपण विकतोय काय, आपल्याकडून चाललंय काय, गुड्स. म्हणून आपण काय म्हणतो, गुड्स सोल्ड. एंटर करा. आलं लक्षात? नरेशन मध्ये टाकायचं. प्रत्येक नरेशन मध्ये आपल्याला काय करायचं, एंट्री इथं पेस्ट करायची. ओके. त्याच्यानंतर बघा, पेड कॅश टू कृष्णा ऑफ ₹7,000. आपण काय केलं, आता कृष्णाला पेड केलं. बरोबर. मग आता पेड म्हटल्यानंतर आपल्याला कुठला ऑप्शन यूज करावा, आपल्याला पेमेंट. बरोबर. पेमेंट साठी शॉर्टकट काय आपल्याकडे, F5. बरोबर आहे. आता इथं सांगितलं त्यांनी आपल्याला काय, आपला खर्च काय सांगितलं का, आता खर्चासाठी पेमेंट करायला आपण नाही, आपण काय करतोय, कृष्णाला पेमेंट करतोय. ज्या व्यक्तीला तुम्ही पेमेंट करताय त्या व्यक्तीला काय करायचं, डेबिट करायचं. म्हणजे त्याच्या खात्यामध्ये काय होणार आहे, ऍड होणार आहे.
म्हणून आपण काय करणार, कृष्णा अकाउंट डेबिट. बरोबर. कृष्णाला किती देणं आपल्याला, इथे दिलंय 12,000 रुपीज. बरोबर. त्याच्यापैकी आपण काय करू, त्याला 7,000 रुपये येतं. बरोबर. एंटर करा. ओके. आणि कशाच्या माध्यमातून देतो त्यांना, कॅश देतोय म्हणून आपण काय करतो, त्याला कॅशला सी आणतो. बरोबर. इथं लिहायचंय बेइंग कॅश पेड टू कृष्णा ऑफ ₹7,000 इन प्राइम. आले लक्षात. जर व्यक्तीला पेमेंट केला असेल तर व्यक्तीला डेबिट करा, आणि जर खर्चासाठी असेल त्याला काय करायचं, खर्चाला डेबिट करायचं. बरोबर. पुढे चालायचं आपल्याला, रिसिव्ड कमिशन ऑफ ₹5,000 बाय कॅश. आता बघा, कमिशन रिसिव्ह झालंय. बरोबर ना. इन द फॉर्म ऑफ कसं झालंय, कॅश मध्ये रिसिव्ह झालंय. आता ज्यावेळेस तुम्हाला रिसिव्ह म्हटलं की इथे काय असणार आपले F6 रिसिव्ह. बरोबर ना. सीआर म्हणजे कुणाकडून आपल्याला पैसे येत आहेत कॅश मध्ये, पण कुणाकडून जात आहे, व्यक्तीचं नाव दिलं का आपल्याला, नाही. मग कशाच्या स्वरूपामध्ये येतात, कमिशन. म्हणून आपण त्याला कमिशनला सीआर करणार आहे. कमिशन अकाउंट आपल्याकडे आहे का इथे, नाही. मग काय करणार, इथं क्रिएट करणार सी कमिशन. कमिशन अकाउंट. बरोबर. ओके. कमिशन अकाउंट. आता बघा इथे आपल्याला आयडेंटिफाय करायचं, कमिशन आपला खर्च आहे का. आता आपण कमिशन रिसीव्ह करतोय, कमिशन आपल्याला मिळत आहे, मग हा खर्च आहे का आपला, नाही. असेट आहे का, नाही. बरोबर. त्याच्यानंतर पुढे लायबिलिटी आहे का, नाही. इन्कम आहे का, तर इन्कम आहे. बरोबर ना. म्हणजे इन्कम म्हणतो, इन्कम मध्ये 2 कॅटेगरी, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. बरोबर. आता कमिशन आपला डायरेक्ट कधी म्हणणार, जर आपला सेल्स आणि परचेस मध्ये जर तुमचं काही इन्कम मिळत असेल त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट इन्कम म्हणतो. पण कमिशन हे आपलं काय, इनडायरेक्ट इन्कम आहे, म्हणून आपण त्याला काय करणार, इनडायरेक्ट इन्कम म्हणतो. इंटर आणि सेव्ह. बाकीची इन्फॉर्मेशन ऍज ठेवायची. किती रुपये कमिशन मिळाले आपल्याला, 5,000 रुपये. बरोबर. एंटर करा. कशाच्या स्वरूपामध्ये मिळाले, आता आपल्याकडे येतं काय कमिशन म्हणून, कॅश. बरोबर. इथे लिहायचं कॅश अकाउंट डेबिट, इथे लिहायचं बिल कमिशन रिसिव्ड इन कॅश ऑफ ₹5,000. आलं लक्षात तिथं, काय अडचण आहे याच्यामध्ये. ओके. पुढे जायचं आता, पेड पेट्रोल एक्सपेन्सेस ऑफ ₹300 बाय कॅश. बरोबर. बघा, पेड म्हटल्यानंतर कुठल्या ऑप्शन मध्ये, पेमेंट F5. बरोबर. पेट्रोल एक्सपेन्स आहे का आपल्याकडे, पहिला बघा चेक करायचे, पेट्रोल एक्सपेन्स आहे आपल्याकडे, असेल तर त्याला डेबिट करायचं, नसेल तर सी. बरोबर. पेट्रोल एक्सपेन्स किती आपण पे करतोय, 300 बाय कॅश 300. आणि कसं पे करतो आपण त्यांना, कॅश. पुन्हा आपण कॅशला काय करायचं, क्रेडिट करणार. इथे लिहायचंय बी पेट्रोल एक्सपेन्सेस पेड बाय कॅश. आलं लक्षात. ओके. पुढे जायचंय, लोन टेकन फ्रॉम भूषण ऑफ ₹20,000. बघा, आता लोन टेकन म्हणजे लोन काय झालं, मला रिसिव्ह झालंय. बरोबर ना. रिसिव्ह म्हटलं की एंट्री कुठे येणार आपली, जर पैसे येत असतील तर आपण एंट्री कुठे करणार, रिसिव्ह मध्ये F6. बरोबर. कोणाकडून पैसे येत आहेत, सीआर म्हणजे कोणाकडून येतात, कोणाकडून येत आहे, बघा भूषण कडून. बरोबर. भूषण अकाउंट आपल्याकडे आहे का, इथे क्रिएट करायचं. क्रिएट कसं करणार, सी. बरोबर. भूषण अकाउंट. बरोबर. आता भूषण बघायचं, आज आपण त्याच्याकडून लोन घेतोय म्हणजे भविष्यामध्ये त्याला आपल्याला पैसे द्यायचे. बरोबर. म्हणजे भविष्यामध्ये काय माझी लायबिलिटी आहे. 4 क्वेश्चन. एक, असेट आहे का भूषण आपले, भूषण आपले असेट आहे का, भूषण आपले असेट आहे का, नाहीये. खर्च आहे का आपला, नाही. इन्कम आहे का, नाही. लायबिलिटी आहे का, येस. म्हणजे भविष्यामध्ये आपण त्याला काय करणार आहे, पैसे परत द्यायचे. बरोबर. आता हा लोनचा प्रकार आहे. बरोबर ना. लोन घेतलं आपण त्याच्याकडून, मग आपण लोन म्हटलं की शॉर्टकट टाकायचं, लोन. लोन म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची लोन आहे. बरोबर आहे. तर बघा, पहिला लोनचा प्रकार आहे लोन्स अँड ऍडव्हान्स असेल. जर तुम्ही लोन पूर्ण दिला असेल तर हा ग्रुप तुम्हाला यूज करायचा असेल. बरोबर आहे. लोन्स लायबिलिटी, जर तुम्ही लोन घेतला असेल तर लोन नेमकं कोणाकडून घेतलं हे जर माहित नसेल त्याला म्हणायचं लोन्स लायबिलिटी. बरोबर. त्याच्यानंतर सेक्युर्ड लोन, जर बँकेकडून वित्तीय संस्थांकडून लोन घेतला असेल काहीतरी सिक्युरिटी ठेवून त्याला काय म्हणायचं, सेक्युर्ड लोन. आणि अनसेक्युर्ड लोन म्हणजे काय, फ्रेंड्स, कलिग्स,
भाऊ बहीण यांच्याकडून तुम्ही लोन घेतला असेल रिलेटिव्ह करून, त्याला काय म्हणायचंय अनसेक्युअर्ड लोन. मग हा भूषण कोण आहे? अनसेक्युअर्ड आहे, बरोबर ना, म्हणून त्याला आपण काय करणार अनसेक्युअर्ड लोन असं म्हणतो. एंटर करा आणि सेव्ह करून घ्या. येतं लक्षात? किती रुपये घेतले आपण त्याच्याकडून? 20,000 रुपये, बरोबर, ते द्यायचं 20,000. बरोबर. आता पैसे घेतलेत आपण, लोन टेकन फ्रॉम भूषण ऑफ ₹20,000. इथं काही सांगितलं आहे का कॅश वगैरे काही? बरोबर. आपण काय करायचं, ज्या ठिकाणी काही सांगितलेलं नसतं त्यावेळेस आपण त्याला काय करणार कॅश भरणार. बरोबर ना. जर त्यांनी सांगितलं असतं की एचडीएफसी बँक मध्ये टाकले किंवा एचडीएफसी बँक मध्ये आपण लोन घेतले भूषण कडून, तर त्याला आपण काय केलं असतं भूषणला एचडीएफसी बँकेला काय केलं असतं डेबिट केलं असतं. पण इथं काहीच मेन्शन नाही, म्हणजे याचा अर्थ काय होतो तर हा व्यवहार पूर्णपणे कॅश मध्ये झालेला. बरोबर. ज्या ठिकाणी बँक वगैरे काही दिलेलं नसतं ज्या व्यवहारामध्ये, तो व्यवहार काय असतो कॅश व्यवहार असतो. एंटर करायचं आणि सेव्ह करायचं. नरेशन लिहायचं प्रत्येक नरेशन. ठीक आहे, येतं लक्षात? त्याच्यानंतर पुढे आला आपल्याकडं सोल्ड गुड्स टू जेएस एजन्सी ऑफ ₹70,000 ऑन क्रेडिट. बघा, आता गुड्स आपण विकले आहे, गुड्स विकल्यात म्हटल्यानंतर कुठला वाउचर मध्ये करावं लागेल? कुठला करतो आपण? सेल्स मध्ये एफएल. बरोबर आहे. परत मला काय करायचं इथं वाउचर मोड चेंज करायचं, कंट्रोल एच. बरोबर, इथे ऍज वाउचर. बरोबर ना. आता इथं डेबिट आपल्याकडे आपण मला काय करतो, कुणाला विकतो आपण तर जयेश एजन्सीला विकतो उधारीवरती. बरोबर ना. मग आपल्याकडे काही येत आहे का सध्या? पुढे येणार आहे जयेश कडून. म्हणून आपल्याकडे जयेश अकाउंट आहे का इथे? नाही, क्रिएट करा. बरोबर, अल्ट सी. बरोबर, जयेश काय दिलं त्यांनी एजन्सीज. बरोबर. आता जयेश एजन्सी हा एक व्यक्ती आहे. बरोबर. व्यक्तीसाठी आपल्याकडे दोन अकाउंट, एक सनरी डेटा दुसरा आहे क्रेडिटर्स. बरोबर. तो जयेश एंटरप्राइजेस आपण आपल्या सनरी डेटा आहे का क्रेडिटर्स आहे? त्यांना दिवसा पण विकणार आहे. विकणार म्हटल्यानंतर तो काय असणार आपला सनरी डेटार्स असणार आहे, आपण त्याला म्हणणार सनरी डेटार्स. बरोबर आहे. एंटर करा आणि सेव्ह करून घ्या. बरोबर आहे. एंटर करा. किती रुपयाच्या गुड्स विकतो आपण त्यांना? 20,000, सॉरी 17,000 रुपये, 17,000. बरोबर. एंटर. आणि क्रेडिट आपल्याकडून चाललंय का? गुड्स, म्हणून आपण सोल्ड गुड्स म्हणणार. बरोबर. गुड्सचं डिस्क्रिप्शन आपल्याला दिलेलं नाही, आपण काय विकतोय फक्त विकतोय एवढं माहिती. बरोबर ना. एंटर करायचं आणि सेव्ह करून. आले लक्षात? काय अडचण याच्यामध्ये? ओके. पुढचा व्यवहार रिसिव्ड चेक फ्रॉम संजय ऑफ ₹2,000. आता बघा चेक रिसिव्ड झालाय. बरोबर. आता चेक रिसिव्ह झाला म्हटल्यानंतर आपण चेक काय करतो बँकेतून भरतो. कुठल्या बँकेतून भरणार आहे आपण? एचडीएफसी बँक. आपल्याकडे एकच बँक आहे. बरोबर. मला रिसिव्ह म्हटलं की वाउचर एंट्री कुठं करणार आपण? रिसिप्ट मध्ये. बरोबर. कुणाकडून पैसे येत आहेत? संजय कडून. बरोबर. संजय अकाउंट आपल्याकडे आहे. बरोबर. किती रुपये आले? 2,000 रुपीज. बरोबर. 2,000. बरोबर. अगेन्स्ट त्या वेळेच्या अगेन्स्ट मध्ये त्याच्याकडे येणं होतं म्हणून. बरोबर ना. आणि आता आपण आलेत आपल्याकडे कशा पद्धतीने येणार पैसे? आता चेक. चेक कुठं लावणार आहे आपण? एचडीएफसी बँक. म्हणून आपण काय करायचं तिथं एचडीएफसी बँकेच. येतं लक्षात? अल्टिमेटली आपण चेक कुठं करतोय? एचडीएफसी बँकेत जमा करतोय, म्हणून आपण काय करतोय एचडीएफसी बँकेत. ओके. इन्फॉर्मेशन घ्यायचं बी चेक रिसिव्ड फ्रॉम मिस्टर संजय ऑफ ₹2,000. बरोबर. एंटर करा आणि सेव्ह करून घ्या. बरोबर. पुढे डिपॉझिट कॅश इन एचडीएफसी बँक ऑफ ₹10,000. आता कॅश डिपॉझिट करायची. वाउचर कुठला यूज करणार आपण? कॉन्ट्रा. येतं लक्षात? ओके. सीआर ला काय घेणार आपल्याला? काय जातं कॅश डिपॉझिट करत असताना काय घेणार सीआर? कॅश. बरोबर. किती रुपये? 10,000 रुपये. बरोबर. एंटर करा आणि पुढे भरणार आहे आपण एचडीएफसी बँकेत. ओके. आणि सेव्ह करून घ्या. आलं इथे लक्षात? ओके. पुढे चालायचं. पेड ऑफिस एक्सपेन्सेस ऑफ ₹500 बाय कॅश. ऑफिस एक्सपेन्सेस आपण काय केले? पेड केले. बरोबर आहे. तर ऑफिस एक्सपेन्सेस पेड म्हटल्यानंतर कुठला ऑफिस यूज करणार आपण? पेमेंट एफ5. त्याच्यामध्ये कोणत्या व्यक्तीचं नाव दिलंय का? नाही. मग व्यक्तीचं नाव नसेल तर आपण कुठला खर्च करतोय? ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सची लेटर आपल्याकडे आहे का इथे? नाही. क्रिएट करा अल्ट सी ऑफिस एक्सपेन्सेस. बरोबर. एंटर करा. ओके. आता एंटर केल्यानंतर इथे हा ग्रुप काय देणार तर हा एक्सपेन्सेस एक्सपी एक्सपेन्सेस. बरोबर.
एक्सपेन्सिव्ह मध्ये दोन कॅटेगरी, डायरेक्ट आणि दुसरा आहे इनडायरेक्ट. बरोबर, मग ऑफिस एक्सपेन्स आपला डायरेक्ट खर्च आहे की इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट आहे, मग आपण त्याला काय करणार इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि सेव्ह करू. बरोबर आहे, त्याच्या लक्षात किती रुपये करतोय आपण? 500. बरोबर ना, आणि कसं करतोय? बाय कॅश. बरोबर ना, कॅश अकाउंटला काय करा? सीआर करा, एंटर करा आणि सेव्ह करा. त्याच्या लक्षात फक्त डेबिट काय आणि क्रेडिट काय एवढंच बघायचं आपल्याला. बरोबर ना, म्हणजे काय आपल्याला पेड इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स बाय चेक. आता चेकने आपण काय केलंय? इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स पेड केलं. पेड म्हटल्यानंतर आपण काय करणार परत? पेमेंट मध्ये इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स आहे का आपल्याकडे? नाही, क्रिएट करा आणि सी इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. बरोबर ना, ग्रुप काय घेणार? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, एंटर. बरोबर, अमाऊंट किती आपल्याकडे? 1000. बरोबर, आता इथे विचारले आपल्याकडून काही चाललंय का? कॅश नाही, चेक नाही दिलाय आपण. बरोबर ना, माझा चेक कुठल्या बँकेचा आपल्याकडे? एचडीएफसी. म्हणून आपण काय करणार? एचडीएफसी बँक. बरोबर ना, एंटर करा आणि सेव्ह करा. हे लक्षात फक्त कुठून चाललंय? बँकेतून चालायचं, बँकेला क्रेडिट करा. जर कॅश चालायचं तर कॅशला क्रेडिट. बरोबर, पुढे बघायचं आता. चेक ऑफ ₹15 1500 ट्रान्सफर फ्रॉम एचडीएफसी बँक टू आयसीआयसीआय बँक. आता बघा आम्ही काय केलंय, आपल्या एका बँकेतून म्हणजे एचडीएफसी बँकेतून काय केले पैसे आयसीआयसीआय बँकेत जमा केले, म्हणजे आपल्याच बँकेत ट्रान्सफर केले. बरोबर, अशा वेळी आपल्याला पुन्हा ऑप्शन यूज करावं लागेल, कॉन्ट्रा. बरोबर, F4. सीआर म्हणजे झाले कोणत्या बँकेतून चालले? एचडीएफसी बँक आहे आपल्याकडे 1500. बरोबर, चेक नंबर वगैरे टाकून द्यायचा आपण जे चेकचं चाललंय ते. आणि डेबिट कोणत्या बँकेमध्ये जमा करतोय आपण? आयसीआयसीआय बँक आहे का आपल्याकडे? आयसीआयसीआय बँक क्रिएट करा, अल्ट सी. बरोबर, हे दिलायचं आयसीआयसीआय बँक. बरोबर, आता बँक आपल्याला द्यायचं असेल बँकेला तर आपण कुठं देतो? बँक अकाउंट. बरोबर, बँक अकाउंट नाही तर डेबिट करायचं. ओके, एंटर करा, सेव्ह. आले, एचडीएफसी मधून पैसे चालले 1500 ऍड कुठं होत आहे? आयसीआयसीआय बँकेत. एंटर करा आणि सेव्ह करा. इथे नरेश मध्ये घ्यायचं आपल्याला बी अमाऊंट ट्रान्सफर फ्रॉम एचडीएफसी टू आयसीआयसीआय बँक ऑफ ₹1500. आलं लक्षात येतं? ओके, सर्व प्रकारची कंडिशन आपण घेतोय. जमले झोपू नको. ठीक आहे, आलं लक्षात? पुढे ओके बघा, परचेस एसी फ्रॉम महावीर एंटरप्राइजेस. 4 ट्रान्झॅक्शन झाले ते झालं. परचेस एसी फ्रॉम महावीर एंटरप्राइजेस ऑफ ₹10,000 ऑन क्रेडिट. बरोबर, परचेस केलं म्हटल्यानंतर आपण काय करणार? कुठलं वाउचर यूज करणार? परचेस. बरोबर, वाउचर मोड चेंज करा 20H आज वाउचर. बरोबर, कारण इथं आयटम्स नाहीये म्हणून आपण काय करतोय? वाउचर मध्ये करतोय. ओके, आपल्याकडून काही चाललंय का त्याच्यामध्ये? कोणाला जाणार आहे भविष्यात? महावीर एंटरप्राइज. बरोबर, ज्यांना जाणार त्याचं लेजर क्रिएट करा, अल्ट सी महावीर एंटरप्राइजेस. बरोबर, एंटर. आता महावीर एंटरप्राइजेस ही व्यक्ती आर्टिफिशियल पर्सन. बरोबर, त्याच्यामुळे आपण काय करतोय? गुड्स घेतोय. बरोबर ना, म्हणून आपण याला ग्रुप काय केलं? सन्ड्री क्रेडिटर्स. बरोबर, सन्ड्री क्रेडिटर्स. ओके, एंटर करा आणि सेव्ह करून द्या. सध्या आपण बाकीची इन्फॉर्मेशन काहीच टाकत नाहीये. बरोबर ना, म्हणून आपण ऍज इट इज एंटर करतोय. किती रुपयाचं परचेस केलं आपण? ₹10,000, 10,000. बरोबर, आणि त्यांच्याकडून आपल्याला काय येत आहे? एसी. एसी आहे का इथं क्रिएट आपल्याकडे? एसी ला आपण काय म्हणतो? एअर कंडिशनर असं म्हणजे. अल्ट सी क्रिएट करा, एअर कंडिशनर. बरोबर, क्वेश्चन इथं विचारायचं आहे, खर्च आहे का एअर कंडिशनर? इन्कम आहे का? बरोबर, लायबिलिटी आहे का? आपण काय करणार? एअर कंडिशनर आपली असेट आहे. असेट मध्ये परत 2 प्रकार, फिक्स असेट आणि करंट असेट. मग एसी आपली कसली आहे? फिक्स असेट आहे, म्हणून आपण त्याला फिक्स असेट. एंटर करा आणि इथं सेव्ह करू. बरोबर, इथे द्यायचं बी एसी परचेस फ्रॉम महावीर एंटरप्राइजेस. बरोबर,
एंटर करा आणि सेव्ह करा. आलं लक्षात येतपर्यंत काय अडचण आहे? ओके, पुढे चालायचंय. बघा, परचेस गुड्स ऑफ रुपीज 3000 बाय कॅश. आता परत काय केलं आपण? गुड्स परचेस केलं, सेम व्हाउचर क्रेडिट. कसं केलं आपण परचेस? कॅश, बरोबर. किती रुपयाचा? 3000 रुपये, बरोबर ना. आणि ते डेबिट काय करणार? गुड्स अकाउंट, बरोबर. एंटर आणि सेव्ह. आलं लक्षात? पुढे रिसिव्ड कॅश फ्रॉम जयेश एजन्सी ऑफ 1500. रिसिव्ड म्हटलं की कुठं होणार? रिसिव्ह, बरोबर. सीआर म्हणजे ज्याच्याकडून पैसे चालत ते कोणाकडून पैसे घेतो आपल्याला? जयेश आहे आपल्याकडे. जयेश तर एंटर. ओके, किती रुपये? जयेश साहेब 1500, बरोबर. डेबिटला आपण काय करणार? रेग्युलर चार्जेस मध्ये घेतो. डेबिटला आपण काय करतोय? कॅश, बरोबर. एंटर करा आणि तर सेव्ह करून घ्या. नरेशमध्ये लिहायचं बिल कॅश रिसिव्ह फ्रॉम जयेश. प्रत्येक व्यवहाराच्या खाली तुम्हाला नरेशमध्ये काही ना काही मेन्शन करायचं. हे लक्षात? पुढे लास्ट कंडिशन, पेड ऑक्ट्रा एक्सपेन्स ऑफ रुपीज 400 बाय कॅश. ऑक्ट्रा एक्सपेन्स इथं काय केलं? पेड केलं, बरोबर. ऑक्ट्रा म्हटलं, पेड म्हटलं की कुठं होणार? पेमेंट F5, बरोबर. एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं की आपल्याला नाही, मग कशासाठी पेड केलं आपण? ऑक्ट्रा एक्सपेन्स. सी ऑक्ट्रा एक्सपेन्सेस, बरोबर. ऑक्ट्रा एक्सपेन्स आपला काय खर्च आहे? कशा पद्धतीचा आहे? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, बरोबर. एंटर करा आणि सेव्ह करून घ्या. किती रुपये पेड करतो आपण? 400 बाय कॅश, बरोबर. एंटर करा आणि एकदा सेव्ह करा, बरोबर. अशा पद्धतीने आपण काय केलं? सगळे एंट्री इथे पास केलं. त्याला आपण म्हणतो डबल एंट्री सिस्टीम. एक डीआर आणि दुसरा सीआर. जे आलंय त्याला काय करायचं? डेबिट करायचं. त्याला आपल्याला काय करायचं? क्रेडिट करायचं. फक्त भाऊचर यूज करायचे, पेमेंट, कॉन्ट्रॅक्ट, सेल्स, परचेस, बरोबर. हे कशासाठी यूज करायचं असतं? तर आपल्याला ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय झालं पाहिजे की ट्रान्झॅक्शन कोणत्या प्रकारचं, बरोबर ना. नुसतं डेबिट आणि ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय होत नाही, म्हणून आपण काय करतो? त्याला एक ऍप्रोप्रिएट व्हाउचर यूज करतो, बरोबर ना. मला पुढला बघा, आता आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला काय चेक करायचं? रिपोर्ट चेक करायचं. तर त्याने एक सांगितलं आपल्याला, नेट प्रॉफिट ऑफ रुपीज 21,100, बरोबर. आता हा प्रॉफिट, नेट प्रॉफिट कुठे दिसतो आपल्याला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बरोबर. एंटर करायचं, बरोबर. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला थोडं चेंजेस दिसतोय, बरोबर ना. नेट प्रॉफिट किती आलाय? आहे याच्यामध्ये 21,100 आला. इथे किती दिलं आपल्याकडे? 21,100, बरोबर. तर ही काय तुमचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, याला जर डिटेल मध्ये पाहायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? इथं Alt F4 प्रेस करू शकता. दिसतंय? इलेक्ट्रिसिटी, ऑक्ट्राय, ऑफिस, हे सगळे खर्च आहे, बरोबर ना. हे सगळे कुठे आले? इनडायरेक्ट एक्सपेन्स मध्ये. ग्रॉस प्रॉफिट 23,000 रुपये आहे. तुम्ही परचेस केलं होतं 40,000 रुपयाचं. विक्री केली 63,000 रुपयाची, बरोबर ना. कमिशन रिसिव्ह झाला होता 5,000 रुपयाचं, बरोबर ना. असं म्हणजे तुमचा 21,100 रुपये तुमचा काय प्रॉफिट आहे, बरोबर. त्याच्यानंतर बॅलन्स शीट आपण पाहायला गेलो तर बॅलन्स शीट मध्ये पीसी सेट मध्ये एअर कंडिशनर आहे, कॉम्प्युटर आहे, फर्निचर आहे, जे आपण परचेस केलं होतं, बरोबर. करंट असेल मध्ये आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला पैसे येणं आहे. सबमिट डेटा असताना आपण म्हणतो 18,500 रुपये. कोणाकडून किती येणार आहे? जयेश कडून 15,500 रुपये येणं आहे आणि संजय कडून 3,000 रुपये येणार, बरोबर. कॅश किती आपल्याकडे? 61,600 रुपये कॅश शिल्लक आहे, बरोबर. बँकेमध्ये किती आहे? 36,000 रुपये. बँकेमध्ये एंटर केलं. एचडीएफसी मध्ये 34,500 रुपये आणि आयसीआयसीआय मध्ये 1,500 रुपये, बरोबर. म्हणजे जर डिटेल मध्ये जायचं असेल तर तुम्हाला काय करायचं? त्या एंट्री मध्ये एंटर करायचं, बरोबर. त्याच पद्धतीने करंट लायबिलिटी मध्ये समजा की म्हणजे देणं किती आपल्याला? कृष्णाला 5,000 रुपये द्यायचे आणि महावीरला 10,000 रुपये देणार, बरोबर. इस्केप. त्याच्यानंतर लोन्स लायबिलिटी, बघा आपण आणखी कडून लोन घेतलं होतं भूषण कडून 20,000 रुपये, ते आपल्याला देणं, बरोबर. त्याचबरोबर आपण कॅपिटल म्हणजे सचिन कडून 1 लाख रुपये काय केलेले? कॅपिटल घेतलं, बरोबर. ते पण आपल्याला देणं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं? तर एंट्री पास करायची. काही अडचण आहे? ओके, आपण इथंच थांबणार आहे. हे व्यवहार जे काय आपण आता एंट्री पास केलेले आहे, सेम एंट्री तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये करून बघायचं. कमीत कमी 3 ते 4 वेळा करा, सेम असाइनमेंट. कारण ही असाइनमेंट तुम्हाला जमली तर बाकीचे काही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायला तुम्हाला काहीच अडचण नाही.
येतं लक्षात? थांबायचं आपण इथं. ओके चल.